हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. ताज आहे हरतालिका निमित्ताने मी आता सकाळी उठली आणि फ्रेश झाली. काल रात्री झोपताना मी हेअर ऑइल केलेला होता, त्यामुळे आता हेअर वॉश घेतला आणि आता केस वगैरे जे आहे मी ते कोरडे करून घेते आहे, कारण की ओल्या केसांनी लगेच डोकं धरतं. त्यामुळे केस पटकन कोरडे व्हावे त्यामुळे मी आता हेअर ड्रायरने आहे ते हेअर कोरडे करून घेते आहे. कारण की हे पण जास्त हिटिंग वगैरे असल्यामुळे जास्त वापरायचं नाही, पण आता इन्स्टंट असल्यामुळे आणि बाहेर पाऊस पण चालू आहे त्यामुळे केस लवकर सुकणार नाही. त्यामुळे पटकन पहिले केस मी कोरडे करून घेते ड्रायरने. आईन त्यांनी हरतालिकेनिमित्ताने दोघींना साड्या आणल्या होत्या, पण मग यावर्षी काही पूजा वगैरे करायची नाही आहे आणि सध्या वेट पण वाढत आहे, त्यामुळे म्हटलं ब्लाऊज शिवून पण उपयोग नाही, कारण की नंतर पण कामात येणार नाही. आणि यावर्षी पूजा नसल्यामुळे त्यामुळे मी साडीचं ब्लाऊज पण शिवलं नाही. पण आई त्यांनी मला साडी घेतली, तुम्ही बघू शकता अशा 2 साड्या आणलेल्या आहेत आई त्यांनी हरतालिकेनिमित्ताने. असा ब्ल्यू कलर आहे आणि याचं जे मटेरियल आहे ते असं बांधणी टाईपमध्ये आहे. असा ब्ल्यू कलर आहे आणि दुसरा जो कलर आहे असा म्हणजे खाली येलो कॉम्बिनेशन आहे आणि वरती व्हाईट रेडमध्ये आहे. अशा 2 साड्या घेतल्या आहे. तर आता माझा तो जो प्लॅन आहे ही ब्ल्यू साडी घ्यायचा, कारण माझ्याकडे असा कलर नाही आहे, त्यामुळे मी आता हा ब्ल्यू साडी घेईल आणि नंतर याच्यावरती ब्लाऊज शिवेल. तर अशा आईने दोघींसाठी पण आणल्या, पण मग मी नाही केली पूजा, तर मग आई त्या पूजेला गेलं आहे. पण मग आई त्यांनी पण काही ब्लाऊज शिवलं नाही, कारण की त्यांच्याकडे एक नवीन साडी होती, आई त्यांनी तीच साडी घातली. तर चला, तुम्हाला कशी वाटली साडी मला कमेंट करून नक्की सांगा. आज आहे हरतालिका निमित्ताने उपवास, कारण की मला आज पूजा वगैरे काही करायची नाही, त्यामुळे मी फक्त आता फ्रेश वगैरे झाली, हेअर वॉश घेतला आणि आता थोडेसे केस जे आहेत तर ड्रायरने कोरडे करून घेतले, कारण की खूप ओले होते. कारण की ओले असल्यामुळे माझं लगेच डोकं दुखतं, कारण की मला मायग्रेनचा ऑलरेडी त्रास असल्यामुळे ना, तर मला लगेच त्रास व्हायला लागतो. त्यामुळे मी आता पहिले जे आहेत हेअर आहेत ते थोडेसे ड्राय करून घेतले आहे आणि आता जे उपवासाचं काय बनवलं आहे ते खाते, कारण की खूप भूक लागली. जवळपास दुपारचं 1 वाजत आलं आहे. तर आईन त्यांनी आज छान असे रताळे उकडून ठेवलेले आहेत. आता रताळे आणि दुधासोबत ते रताळे खाती, कारण की फ्रुट्स वगैरे खायला पण मला शुगर असल्यामुळे जास्त काही फ्रुट्स वगैरे खाता येत नाही. असे पण तर रताळे आता गोडच आहेत, पण आजच्या दिवस उपवास असल्यामुळे तर काहीतरी करावं लागेल. तर आता मी रताळे खाऊन घेते. तर चला, तुम्ही पण काय उपवासानिमित्ताने काय ट्राय करतायत नवीन तेही मला नक्की सांगा. उपवासानिमित्ताने मी खाते रताळे आणि दूध. तर चला, भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.